नमस्कार, लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव ग्रामपंचायत मार्फत एका पीडित महिला शेतकरीवर अन्याय। सदर महिलेच्या शेतातून ग्रामपंचायतच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे। या पाईपलाईनचे पाणी थांबलेले आहे आणि कशा प्रकारचे पाईप उघडे पडलेले आहे आपल्याला बघायला मिळतच आहे। तर सदर महिलेच्या म्हणण्यानुसार त्यांचे 4 वेळच्या पिकाची नुकसानी झालेली आहे आणि सदर महिला ही वयोवृद्ध असून तिचा बायपास सर्जरी झालेली आहे। त्या महिलेला डायबिटीज सुद्धा आहे आणि अशा आजारी महिलेला या पीडित कुटुंबाला या ग्रामपंचायत मार्फत अतोनात त्रास देण्यात येत आहे। सदर महिलेने न्यायाकरिता माननीय जिल्हाधिकारी जळगाव खानदेश यांच्याकडे सुद्धा धाव घेतलेली आहे। लेखी अर्जाचा पाठपुरावा केलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी लेखनीशास्त्राचे खानदेश विभागीय संपादक माननीय अतिक खान व त्यांचे सहकारी यांना माहिती दिलेली आहे। ते माहिती आपण बघणारच आहोत। तोपर्यंत बघा की कशा प्रकारे या पीडित महिला शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान ग्रामपंचायत मार्फत झालेले आहे, याला खरा जबाबदार कोण आणि या महिलेला ही भरपाई मिळणार किंवा नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उत्पन्न झालेला आहे। तर बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज। खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। माझ्या शेतामध्ये गावठाणाची पाईपलाईन गेली आहे ग्रामपंचायतची पाणी पुरवठ्याची। तर हे 3 वर्ष झाले हे शेत पडीत आहे। पडीत म्हणजे ऊस होता, ऊसाचं अर्ध उत्पन्न वाया गेलं। आता मागच्या वर्षी कपाशी होती, ते कपाशी बी गेली। आम्ही दुबार उत्पन्न घेतो, पहिलं उत्पन्न झालं की दुबार उत्पन्न घेतो, ते तर गेलंच। पहिलं बी गेलं, मागचं बी गेलं। आज माये कितलं नुकसान आहे भाऊ। मी आहे डायबिटीज पेशंट, हार्ट पेशंट आहे, माये बायपास झाला आहे। मग मला महिन्याचे 5-6 हजार रुपये लागतात। मग मी ना हे वावर चौथ्या हिशानं मी हिस्सा घेतला आहे मालेकराईजून। चौथ्या हिशानं मी मालेकालाच दिला आहे। पण पोरं काही आता समजा असं म्हणतात तू हे शेत आहे तू हे करा। मग आता मी ना काय करायचं। हे लोक यायले अर्ज दिले, हे लोकांना काही मनावर घेतलं नाही। माझ्या नातानं नुसती जराशी पहार मारली तर यायनं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला पोलीस केस केली आमच्यावरती। 4 दिवस आम्हाला नुसतं तरी उन्हाचं तानाचं जाऊ येऊ करायला लावलं। आणि बरं मग म्हणे तुम्ही ना लेखी दिलं नाही। मग आता यायले लेखी बी तर दिलं, लेखी दिलं मी ना, अडी दिलं, मुक्ताईनगरले दिलं मी ना, जळगावले बी कलेक्टर ऑफिसले दिलं। कोणत्या प्रकारची काही ॲक्शन घेण्यात आली नाही का अजून? नाही, काही आली नाही। आणि ते काय म्हणता आज जोडू कालदी जोडू, आज जोडू कालदी जोडू। किती दिवस होऊन गेले, आज 2-3 महिने होई गेले हे असं करायला। अंदाजे किती नुकसान झालेलं आहे तुमचं आतापर्यंत? 4 उत्पन्न गेले ना आमचे। 4 उत्पन्न गेले माये। 2 माझं नाव मंगला वसंत वायकोडे, राहणार चांगदेव, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव।